नमस्कार. तर आपण मित्रांनो सासरवाडीला आलो आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, पुण्यामध्ये कांदा आहेत 50-60 रुपये किलो आहे ना भाऊ. आणि इथं काल कांदा काढलं. एक तर काय झालं, मागच्या आठवड्यात पाऊसच उघडना आणि पाऊस न उघडल्यामुळं कांदा येत ओलं. आणि आत्ता सासूबाईला विचारलं 7 ते 8 रुपयांनी मार्केटला कांदा जातोय. 7-8 रुपयांनी तर कांदा जात असेल तर तो पुढं पुण्यामध्ये तो कांदा आम्हीच कांदा तो 50-60 रुपयांनी घेतोय. म्हणजे शेतकऱ्याचे भाव एक सरासरी 10 रुपये धरा आणि विकणारे बघा 60 रुपयांनी विकतात. म्हणजे शेतकऱ्याला काय परवडते. तर आपण एक कांद्याची एक झलक कसले कांदे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा, हे कांदा, हे कांदा आहेत मस्तपैकी. हेच कांदा पुण्यामध्ये आम्ही 50 रुपये किलोनी घेतोय आणि ह्यांच्या मार्केटला गेलाय 8 रुपये किलोनी. हे कांद्याचे लोकांनी बघा, म्हणजे शेतकऱ्याला काय करायचं. शेतकऱ्यांनी हे असे विरंगुण मोठे मोठे कांदे काढले जातात. म्हणजे तर ही कांद्याची अशी परिस्थिती चालू आहे. इकडे सीताफळ, इकडं मका आणि सर्व आता हे वाळलेले कांदे. पण ते 8 दिवस पाऊसच उघडत नव्हता. पाऊस न उघडल्यामुळं ही कांद्याची परिस्थिती. पाणी आहे ते काही गळत नाही, काय नाही. कांदा चकाचक आहे. बघा सोडला तरी बघा किती कसा कांदा वाटतोय. तर मित्रांनो, म्हणजे शेतकऱ्याची व्यथा कोण जाणणार ना. आणि शेतकऱ्याला भाव आला की तुम्ही वरटा 60 रुपये झाला, 60 रुपये झाला, पण शेतकऱ्यांपर्यंत तेवढे पैसे पोचत नाही. शेतकऱ्याला मिळतात 10 रुपये, मध्ये जातात 20-30 रुपये आणि विकणारे जातात परत 20 रुपये. असे मिळून 50 रुपयाने आपण कांदा घेतो पुण्यामध्ये. आणि शेतकऱ्याला किती रुपये मिळतात तर 10 रुपये मिळतात. सांगा तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा आपला कसा काय वाटतो शेतकऱ्यांची व्यथेबाबत ते